नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंको महाराजांनी इंदूवरती कविता केलेली असते, म्हणून इंदू थोडीशी नाराज असते आणि सगळेजण इंदूवरती हसत असतात. आता व्यंको महाराज इंदूला मेन म्हणून तिला खुश करतात. यानंतर व्यंको महाराज म्हणतात की अजून एक सांगायची का मग, आणि अंताजी आणि व्यंको महाराज मिळून एक कविता म्हणतात. आता व्यंको महाराज म्हणतात की आपण आपली बॅटिंग थांबवूया, आणि ते आदूला म्हणतात की अधोक्षज महाराज, तुम्हाला शाळेतलं काय आठवत असेल तर म्हणून दाखवाल का? तेव्हा आदू म्हणतो की हो. मग व्यंको महाराज म्हणतात की चला दाखवा बघू म्हणून. मग आदू म्हणायला लागतो की दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. यावर सगळेच जण हसायला लागतात. व्यंको महाराज गोपाळला म्हणतात की काय गोपाळ, आता आवडेल का दिन दिन दिवाळी? आता यानंतर अंताजी म्हणतात की मी एक गाणं सादर करणार आहे, आणि ते म्हणतात माझी मिसेस आजूबाजूला नाही ना कुठे, आणि ते म्हणतात की तुम्ही टाळ्या वाजवून सगळ्यांनी मला साथ द्यायची आहे. आणि ते म्हणायला लागतात की हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. आता शकुंतला म्हणते की भाऊजी मी आहे बरं का इथं, थांबा तुमचं नाव सांगते मी मोठ्या बाईंना. यावर अंताजी म्हणतात की नको, पाया पडतो तुमच्या. आता यानंतर सगळेच मजा मस्ती करायला लागतात. सगळेजण खूप खुश असतात. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीत आरशासमोर बसलेल्या असतात. तितक्यात तिथे प्रेमनाथ येतो. प्रेमनाथला बघून मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू जावयासारखे या, चोरासारखे नको. मग प्रेमनाथ म्हणतो की मानलं पाहिजे सासूबाई, दरारा आहे तुमचा, पाठीसुद्धा डोळे आहेत तुम्हाला. मग मोठ्या बाई म्हणतात तर हो, म्हणूनच तर सांगते तुम्हाला मागचा डाव टाकू नका, नाहीतर या घरातून तुमची सुट्टी. मग प्रेमनाथ म्हणतो की अहो नाही नाही सासूबाई, अहो असं खानदानी माणूस आहे आम्ही, आमच्याकडून असं काही होणार नाही. मग मोठ्या बाई म्हणतात की मग तुमचा आमच्यावर विश्वास का नाही हो, विश्वास बसेल असं वागावं लागतं बरं का, असं मोठ्या बाई म्हणतात. आणि त्या म्हणतात की जाऊ दे, बोला काय काम आहे? मग प्रेमनाथ म्हणतो की बाहेर कमालच केली आहे तुम्ही सासूबाई, त्या पाठराखीबाईला बदडून काढायची चांगली संधी होती तुमच्याकडे, पण तेही नाही केलं तुम्ही. म्हणजे बाउन्सरवर सिक्सर मारल्याऐवजी बॉलच सोडून दिला तुम्ही. यावर मोठ्याबाई म्हणतात तुमच्यासाठी. यावर प्रेमनाथ म्हणतो की का बरं? यावर मोठ्याबाई म्हणतात की आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला, 50,000 तुम्ही कमावून आणणार, 50,000. या तुमच्या चेहऱ्यावरतीच मूर्खपणा दिसतोय, लगेच विसरलात का? मोठ्याबाई म्हणतात की एक महिना, एका महिन्यात जर 50,000 रुपये कमवून नाही आणले तुम्ही, नंतर तुम्हाला आणि त्या कार्टीला दोघांना पण सोडणार नाही. तुम्ही पुन्हा माती खाल ना तर मातीत जाल. आता यानंतर प्रेमनाथ नाराज होऊन तिथून निघून जातो. आता दुसरीकडे आपण पाहतो की इंदू विठुरायाच्या मंदिरात झोपलेली असते. इंदू दचकून झोपेतून जागी होते आणि म्हणते की कोण आहे? तर तिला समोर साक्षात विठू दिसतो. इंदू एकदम आनंदाने ओरडती विठू, अरे तू आलास? आणि ती ओरडायला लागते की विठू पंढरपूरकर आला, आणि म्हणते की थांब मी आदूला बोलावून आणते, आदू रोज तुझी आठवण काढत असतो, आपण आळंदीला किती मज्जा केली होती ना. आणि ती म्हणते की मी पण ना, काय बोलत बसले, थांब मी आदूला बोलावून आणते, आणि तू कुठेही जाऊ नकोस हा, थांब इथेच. आणि ती म्हणते की थांब मी आदूला बोलावून आणते. असं म्हणून इंदू जायला लागते आणि मध्येच थांबून म्हणते की मी पण काय वेडी आहे, तुला फराळाचं विचारायचं राहिलंच. आणि ती विठूला म्हणते की तुला शकुंतला काकीच्या हातचा फराळ खायचा आहे का, मी लगेच घेऊन येते, तू इथेच थांब, मी सगळ्यांना सांगून येते आणि सगळ्यांना बोलावून येते. असं म्हणून इंदू आदूला आवाज देत पळतच जाते. इंदू सगळ्यांना आवाज द्यायला लागते. आता यानंतर इंदू फराळ घेऊन येते आणि ती येऊन बघते तर तिथे विठू नसतो. इंदू आश्चर्याने इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते की कुठे गेला विठू? आणि ती विठूला आवाज द्यायला लागते आणि इकडे तिकडे शोधायला लागते आणि म्हणते की हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. आणि म्हणते की तू कुठे आहेस विठू, तुझा पाय ना एका जागी ठरतच नाही. इंदू आवाज द्यायला लागते. आता आपण पाहतो की इंदू झोपेत इकडे तिकडे हात करत विठू विठू कुठे गेलात विठू करत असते. आता गोपाळ हे सगळं आश्चर्याने बघत असतो आणि तो इंदूला उठवतो की इंदे, अगो उठ ना. मग इंदू घाबरून उठून बसते. इंदू गोपाळकडे बघायला लागते. गोपाळ म्हणतो की असं काय बघतेस माझ्याकडे, ठिकाणावर आहे ना सगळं, काय बरळतेस? मग इंदू म्हणते की मी झोपेत बडबड करत होती का? मग गोपाळ म्हणतो की अगं थोडं नाही, खूप बडबडत होतीस तू. मग इंदू रागाने गोपाळला म्हणते की तू का आलास रे, तुझ्यामुळे माझा विठू पंढरपूरकर निघून गेला ना, त्याने फराळ पण नाही केला. हे ऐकून गोपाळ म्हणतो की बिंडोक आहेस का गं जरा, अगं पहाट झाली, उठ, आता स्वप्न बघत असशील तू.
मग इंदू म्हणते स्वप्न बघत होती म्हणून काय झालं, आम्ही दोघं एकमेकाशी बोलत होतो ना. त्याने फराळ पण नाही खाल्ला आणि तो निघून गेला आणि कोणाला भेटायला पण नाही आला आणि ते फक्त तुझ्यामुळेच. यावर गोपाळ म्हणतो की अगं काय झालंय, असं वेड्यासारखं का बरळतेस. अगं इंदे, दिवाळीचे दिवस चालू आहेत, पहाट झाली पहाट, आणि मी पहाटे उठून आवरून बसलोय. आता बाबा पण गेलेत आवरायला, येतील आता मंदिरात दर्शन घ्यायला. तुझं आवर. मग इंदू म्हणते की मी विसरूनच गेली, मी आले लगेच आवरून. असं म्हणून इंदू तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज मंदिरात येतात आणि विठुरायाचे दर्शन घेतात. तेव्हाच इंदूसुद्धा तिथे येते. ती विठुरायाचं दर्शन घेते आणि व्यंकू महाराजांना म्हणते की व्यंकू महाराज, खरंच सॉरी, कारण की मला ना उठायला थोडा उशीरच झाला. यावर गोपाळ मोठ्याने हसायला लागतो. इंदू त्याला खुणावूनच गप्प बस असं सांगते आणि ती व्यंकू महाराजांना म्हणते की व्यंकू महाराज, वर्षभर शाळेला जाण्यासाठी लवकर उठावं लागतं, पण दिवाळीच्या दिवशी लवकर का उठायचं. आता तुम्ही म्हणताय तर काहीतरी कारण असेलच ना. व्यंकू महाराज हसत हसत म्हणतात की सांगतो ना, तुला प्रश्न पडलाय ना, मग चांगलं आहे. आणि ते सांगतात की अगं, ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओवीत असं म्हटलंय की सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची, तैसी श्रोतया ज्ञाना दिवाळी करी आता. म्हणजे काय इंदू, तर सूर्य जेव्हा जेव्हा क्षितिजावर प्रकट होतो त्या त्या वेळेला सगळा असमंत प्रकाशाने उजळून निघतो आणि सूर्य त्याचं हे काम रोज करत असतो, न कंटाळता, कोणीही न सांगता. तो कोणासाठी थांबतो का? नाही. पण रोज सूर्य आपल्याला आधी उगवतो आणि तसं पाहायला गेलं तर सूर्य उगवला की सगळ्या जगाची रोज दिवाळी साजरी होते. जी दिवाळी साजरी करण्यासाठी आपण 5 दिवस रोज लवकर उठतो, एवढे कष्ट करतो, घरातल्या सगळ्या बायका फराळ करतात. खरं तर ती दिवाळी सूर्य रोज क्षितिजावर येऊन साजरी करत असतो. मग कधीतरी अगदी वर्षातले 5 दिवस नाही, अगदी नरक चतुर्थीच्या पहाटेचा 1 दिवस सूर्य उगवायच्या आधी आपण उठलं तर काय हरकत आहे. त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याप्रमाणे आपली दिनचर्या आखून दिलेली आहे. आपलं आरोग्य चांगलं राहावं, सुदृढ राहावं, यासाठी सूर्याप्रमाणे आपण दिनचर्या पाळावी असं सांगितलं आहे आणि म्हणून सकाळी लवकर उठावं. हे सगळं ऐकून गोपाळ आणि इंदू खूप खुश होतात आणि ते आनंदाने सगळं ऐकत असतात. व्यंकू महाराज म्हणतात की दिवाळीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस असतात. आता थंडी पडायला लागले, आपण सकाळी उठून काकड आरती पण करतो की नाही. मग सकाळी लवकर उठायचं, अंगाला तेल लावायचं आणि मग गरम पाण्याने अभ्यंग स्नान करायचं. या सगळ्याचे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, बुद्धीला, त्वचेला अतिशय चांगले उपयोग आहेत. आणि खरं तर दिवाळीमध्ये जे आपल्याला पाळायला सांगितलं आहे ना, ते खरं तर आपण वर्षभर पाळणं अपेक्षित आहे. हे जर आपण केलं नाही तर आपलं शरीर सगळ्या रोगांचं माहेरघर होईल. डॉक्टर सांगतात ना, वेळेवर उठता का, व्यायाम करतात का, रोज सकाळी उठून पाळायला जाता का, या सगळ्या गोष्टींचा जर आपण पालन केलं नाही ना, तर आपण निरोगी राहणार नाही. आणि म्हणूनच आपण दिवाळीमध्ये एखादा माणूस जर उशिरा उठला तर आपण त्याला गमतीने म्हणतो की नाही, ए काय नरक पडलाय काय अंगावर. कारण आपली शिकवण ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. आणि दिवाळीचे हे सगळे दिवस आपल्याला आरोग्याचं, प्रसन्नतेचं महत्त्व समजावून सांगतात. त्यामुळे दिवाळी ही आनंदाने साजरे करण्यात सण तर आहेच, गोडाधोडाचं खाण्याचा पण सण आहे, पण दिवाळी हा ज्ञानाकडेही जाण्याचा सण आहे. तो अधिकाधिक अंतर्मुख होण्याचाही सण आहे. आणि ते इंदूला विचारतात की काय, मी एवढं बोलतोय, काही कळतंय का. इंदू म्हणते की सगळं नाही कळालं, पण तुम्ही जे बोलताय ना ते खूप भारी वाटतंय. व्यंकू महाराज हसत म्हणतात की वाटतंय ना भारी, मग ठीक आहे. आणि दोघेही विठुरायाला हात जोडून राम कृष्ण हरी असं म्हणतात. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की नारायणी स्वयंपाकघरात ओवाळण्याची तयारी करत असते. तितक्यात तिथे प्रेमनाथ येतो. प्रेमनाथ तिला म्हणतो की वा, वेड्या बहिणीची ही वेडी माया, छाना छान. माया भावाला आणि ही वेडी बहीण आमच्या गळ्यात बांधली. नारायणी काहीच न बोलता शांतपणे प्रेमनाथकडे बघायला लागते. प्रेमनाथ रागाने म्हणतो की ए, नजर खाली, हे ॲटिट्यूड दिलेला चालत नाही, आपल्याला खाली पाहायचं. मग नारायणी खाली मान घालून उभी राहते. प्रेमनाथ म्हणतो की आणि हो, हे असं शांत उभं राहिलेलं सुद्धा चालत नाही आम्हाला, वर बघ. प्रेमनाथ म्हणतो की काय हो, ते घड्याळामध्ये कितीही वाजव, तुमच्या चेहऱ्यावर मात्र नेहमी 12 का वाजलेले असतात. नारायणी काहीच न बोलता तिथून जायला लागते. प्रेमनाथ रागाने म्हणतो की कुठे निघालात, बोलतोय ना आम्ही. इथे एवढा खानदानी आणि हँडसम जावई मिळाला आहे,
पण घरात एकाला किंमत नाही माझी. दुसरीकडे कुठे सोयरे केलं असतं ना तर आम्ही तर जावयाचा पहिली दिवाळी सण म्हणून सोन्याची अंगठी नाहीतर लॉकेट केलं असतं त्यांनी आम्हाला. पण तुम्ही काय केलं? फक्त मळकट ड्रेस दिला. तितक्या तिथे इंदू येते. इंदूला बघून प्रेमनाथ नाटक करत नारायणीशी गोड गोड बोलायला लागतो आणि म्हणतो की नारायणी, असं खाली मान घालून का उभे आहात तुम्ही? नका ना असं करू. तुम्हाला सांगू का, म्हणजे मी ना 7 जन्मात काहीतरी चांगलं पुण्य केलं असणार म्हणून मला तुमच्यासारखी बायको मिळाली. खरंच सांगतो मी. नारायणी प्रेमनाथकडे आश्चर्याने बघायला लागते. प्रेमनाथ म्हणतो की तुम्ही ना आयुष्यात आलात ना, माझं पूर्ण आयुष्य तुम्ही मला आतून बाहेरून पार बदलून टाकलं आहे. खूप नशीबवान आहे हां मी खरंच. आणि तो इंदूकडे बघत म्हणतो की अरे पाठराखीन बाई, तुम्ही कधी आलात? आणि विचारतो की झोप वगैरे झाली ना व्यवस्थित? आता फ्रेश व्हा आणि फराळ करून घ्या. आमच्या बायकोने अगदी गोड फराळ बनवला आहे, खाऊन घ्या तुम्ही. आणि तो नारायणीला म्हणतो की नारायणी, असं नाराज नका होऊ. तुम्ही नाराज कशाला राहता? हे बघा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही, कायम तुमच्या सोबत राहणार. आणि म्हणतो की चला हसा बघू आता, थोडा हसा. मग नारायणी थोडीशी स्माईल करते. प्रेमनाथ व्हेरी गुड असं म्हणून तिथून निघून जातो. इंदू प्रेमनाथकडे संशयाने बघत असते आणि आजचा भाग इथेच संपतो.